जेव्हा मूल जन्माला येतं ना, तर तुमच्याकडे 18 वर्ष असतात. बरोबर. मग किती टाइम आहे आपल्याकडे? इफ यू स्टार्ट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, लोकांनी अगदी ग्रॅज्युएशनला आलंय मूल, त्याच्या 1 वर्ष आधी प्लॅनिंग करायला आलेत. ओ. आणि असे पण लोक आहेत की ज्यांनी 2 वर्षांनी मूल प्लॅन केलंय. हां. मे बी ते होईल 2 वर्षांनी. ओके. अँड दे आर प्लॅनिंग फॉर द चाइल्ड टुडे. मुलांचं फायनान्शियल म्हणजे एज्युकेशन प्लॅनिंग करताना यू हॅव टू कन्सिडर की ॲज अ फॅमिली किती खर्च आहेत. कारण शेवटी इन्कम फॅमिली लेवलला येत आहे, बरोबर. इन्कम मुलाच्या लेवलला येत नाही. वॉरन बफेट काय म्हणतो की टिपिकली वी सेव्ह आफ्टर स्पेंडिंग, सो वी शुड स्पेंड आफ्टर सेव्हिंग. जेव्हा आई घर मॅनेज करते ना, फिमेल्स करतात, तेव्हा म्हणजे आय डोंट नो इफ एनीबडी एल्स कॅन मॅनेज इट बेटर दॅन दॅम. ठीक आहे. मग त्याच्यात जर त्यांना ह्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स कळला ना, दे कॅन ॲक्च्युली टेक आउट सम मोर मनी. किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करताय बेसिकली, लेट्स से मुलाच्या शिक्षणासाठी. ते पैसे पुरे आहेत काही माहितीच नाही आपल्याला, आपण करतोय नुसतं. इंडियामध्ये टिपिकली 10% इन्फ्लेशन वाढतं एज्युकेशनचं. यू कॅल्क्युलेट द एंड गोल. मला जर 18 वर्षांनी हे पैसे लागणार आहेत, तर मला तेव्हा किती लागतील. ह्याच्यामध्ये एक बेसिक अझम्पशन आहे विच वी टेंड टू इग्नोर, दॅट इज की ह्या 18 वर्षामध्ये मी जिवंत आहे. रोडमॅप नाही आहे. दिस इज द फर्स्ट स्टेप. नमस्कार. मुलं म्हणजे खूप खर्च, असं कधी तुम्हाला वाटतं का हो? म्हणजे शाळा, डे केअर, हाऊस मौज, शिक्षण, त्याच्या फिया, अगदी काही जण विचार करून पुढे लग्नापर्यंत असा काढला तर मुलं म्हणजे खूप खर्च. आणि आत्ताच्या काळामध्ये मुलं होणं सुद्धा परवडण्यासारखं राहिलं नाही असं जर वाटत असेल तर खरंच हा मोठा प्रश्न आहे, अडचणच आहे. पण मग त्याच्यावर काही उपाय आहे का? काय उत्तरं त्याच्यासाठी आपल्याला शोधता येतील, ह्यावर चर्चा करण्यासाठी हा आजचा एक्सपर्ट टॉक आहे. मुलांसाठीचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं यावर बोलण्यासाठी आपण प्रांजल वाघ यांना इथे इन्व्हाइट केलं आहे. प्रांजल वाघ यांना 15 वर्षाचा वेल्थ मॅनेजमेंटचा अनुभव आहे आणि समर्थ वेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे ते को फाउंडर आहेत. तर प्रांजल, तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सर्वप्रथम तुमचं, चिकू पिकूच्या टीमचं मनपूर्वक आभार मानतो मी, कारण तुम्ही मला इथे येऊन बोलण्याची संधी दिलीत. तर सुरुवातच इथपासनं करूयात की एखादं कुटुंब किंवा कपल ज्यांना अजून मुलं नाही आहेत आणि अशी एखादी फॅमिली ज्याच्यामध्ये मुलं आहेत किंवा होणार आहेत, तर ह्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग काही वेगळं असतं का? आणि कधीपासनं फायनान्शियल प्लॅनिंग करायला पाहिजे मुलांसाठी? सी, फायनान्शियल प्लॅनिंग हे ना, म्हणजे इट इज व्हेरी सिमिलर टू चिल्ड्रन, म्हणजे किंवा इन्व्हेस्टमेंट्स आर लाईक चिल्ड्रन्स आम्ही म्हणतो. ओके. कारण तुम्हाला दोन्हीवर रिटर्न्स द्यायला खूप वेळ लागतो. ओके. म्हणजे लहानपणी मूल काय असं डायरेक्टली मोठं होऊन जन्माला येत नाही. ते लहान असतं, मध्ये ग्रो होतं, मध्ये धडपडतं, कुठेतरी फेल होतं, मग रिकवर होतं, अँड देन फायनली ते जाऊन कुठेतरी करिअरमध्ये मोठं बनतं. सो सिमिलरली इन्व्हेस्टमेंट्स अशाच असतात. यू विल नेव्हर हॅव इन्व्हेस्टमेंट्सचे नेहमी तुम्हाला चांगले रिटर्न देतील, किंवा प्रत्येक दिवस अच्छे दिन नसतो. तुम्हाला असे दिवस असतात की जेव्हा परफॉर्मन्सच नाहीये फंड्सचा, किंवा आपण इथे केली होती इन्व्हेस्टमेंट पण काही रिटर्न मिळत नाहीये. ओके. हे होतं. सो इट इज व्हेरी सिमिलर टू रेझिंग अ चाइल्ड, की मी जर एखादं मूल रेज करतोय तर मला पेशन्स लागतो खूप. ओके. ओके. अँड सिमिलरली इन्व्हेस्टमेंटला पण तेच असतं, बट यू जस्ट हॅव टू कीप गोईंग ॲट इट. ओके. ठीक आहे. सेकंड थिंग इज की वेन यू आर फायनान्शियल प्लॅनिंग, तेव्हा एखादं सपोज एखादं कपल आहे जे, म्हणजे माझ्याकडे अशा भरपूर केस आहेत जिकडे ना लोकांनी अगदी ग्रॅज्युएशनला आलंय मूल, त्याच्या 1 वर्ष आधी प्लॅनिंग करायला आलेत. ओ. आणि असे पण लोक आहेत की ज्यांनी 2 वर्षांनी मूल प्लॅन केलंय. मे बी ते होईल 2 वर्षांनी. ओके. अँड दे आर प्लॅनिंग फॉर द चाइल्ड टुडे, म्हणजे दे आर प्लॅनिंग फॉर द डिलिव्हरी. इफ म्हणजे नॅचरल मेथड्स फेल झालं तर IVF साठी प्लॅनिंग केलंय. मूल जन्माला आलं त्याच्यानंतर त्याचं नर्सरी, प्री स्कूलचे खर्च, शाळेचे एव्हरी इयरच्या फीज, नंतर ग्रॅज्युएशनची तयारी आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची, ही पण त्यांनी केलेली आहे. असे पण पालक आहेत आणि तसे पण आहेत. पण मग दोन्हीपैकी तुम्ही काय सजेस्ट करताय, सल्ला काय देताय की कधीपासून करायला पाहिजे? ऍक्च्युअली तुम्ही जर पहिल्या केस सारखं प्लॅनिंग केलं ना, इफ यू आर एबल टू डू दॅट इन ऍडव्हान्स, आणि तसं तुमचे म्हणजे इकॉनॉमिक कंडिशन असेल फॅमिलीची, तर बेटर टू डू दॅट. ओके. सपोज तुम्ही प्लॅनिंग केलं अँड इफ यू डोंट यूज दॅट मनी, शेवटी तो पैसा तुमचाच आहे ना. So it actually gives you more money. So planning for finances, investing more money will never hurt you. कारण that money is finally belonging to you. तो तुम्ही कधी पण काढून घेऊ शकता पैसा. बरोबर. मग आता मुलांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग करताना आधी मला असं वाटतं की खर्च काय काय असू शकतो इथपासून सुरुवात करायला हवी ना. मग काय कुठले फॅक्टर्स कन्सिडर करायला हवेत?
मुलांचं फायनान्शियल म्हणजे एज्युकेशन प्लॅनिंग करताना यू हॅव टू कन्सिडर की ॲज अ फॅमिली किती खर्च आहेत, कारण शेवटी इन्कम फॅमिली लेवलला येत आहे, बरोबर. इन्कम मुलाच्या लेवलला येत नाहीये. सो मला माझे लाईफस्टाईलचे खर्च किती आहेत, मला घर चालवायला किती पैसे लागत आहेत, मग नंतर बाहेर फॅमिलीसोबत डिनरला जायला, वेकेशनला जायला किती पैसे लागत आहेत, मुलाच्या शाळेच्या फीज किती आहेत, होम लोनचा EMI किती आहे, सगळं बसून कॅल्क्युलेट करायला लागतं. जनरली जेव्हा आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगची प्रोसेस करतो त्याच्यामध्ये चिल्ड्रन्स एज्युकेशन आणि चिल्ड्रन्स मॅरेज हा एक पार्ट असतो. ओके. सो वेन वी टॉक अबाउट फायनान्शियल प्लॅनिंग तेव्हा आम्ही पहिली स्टेप घेतो की पेरेंट्ससोबत बसून इन्कम आणि एक्सपेन्स या दोघांचंही आम्ही पहिले अनालिसिस करतो. तर मग आम्हाला एक्झॅक्टली कळतं की ही फॅमिली कुठे ओव्हरस्पेंड करते किंवा कुठे हे लोक इन्व्हेस्टमेंट जास्त करू शकतात. ओके. इफ दे आर स्पेंडिंग मच मोर, मग त्यांना सांगावं लागतं की तुमचा खर्च एवढा आहे, तुमची सॅलरी एवढी आहे, तुमच्याकडे काहीच उरत नाहीये आणि तुमचे गोल्स हे आहेत 1, 2, 3. सो त्या गोल्ससाठी तुम्हाला इतके लागणार आहेत. म्हणजे लेट्स टॉक अबाउट क्रिटिकल गोल्स. म्हणजे मला iPhone 18 Pro घ्यायचा आहे नेक्स्ट इयर, तो गोल आहे लाईक म्हणजे इट्स अ गुड टू हॅव गोल, ती डिझायर आहे माझी. बट क्रिटिकलचे गोल आहेत माझ्या मुलाचं शिक्षण, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मला त्याला बाहेर पाठवायचंय, हे क्रिटिकल गोल्स आहेत. इफ यू डोंट प्लॅन फॉर दिस, मग त्या एजमध्ये जाऊन तुम्हाला लोन्स घ्यावे लागतात, मग मे बी त्याचं तुम्हाला करिअर पाथ चेंज करावा लागतो. ओके. सो ह्या गोल्ससाठी ना यू नीड टू कीप युअर लाईफस्टाईल कॉस्ट और युअर एक्सपेन्सेस इन चेक. कारण माझ्याकडे जर पैसा उरला नाही तर मी इन्व्हेस्ट करू शकणार नाही, मग देन ऑल प्लॅनिंग इज ॲक्च्युली इन वेन. ठीक आहे. त्यामुळे वॉरन बफेट जसं म्हणतो ना, वॉरन बफेट काय म्हणतो की टिपिकली वी सेव्ह आफ्टर स्पेंडिंग, सो वी शुड स्पेंड आफ्टर सेव्हिंग. सो मला जी सॅलरी येते ना, 1 लाख रुपये सॅलरी आली मला, ठीक आहे, त्या सॅलरीमधलं मी असं समजायचं की मला 1 लाख येतच नाही सॅलरी, मला लेट्स से 50,000 सॅलरी येते, त्याच्यावर माझं घर चालवायचं. ओके. आणि रिमेनिंग 50 सॅलरी आल्याच्या नेक्स्ट डेला किंवा सेम डेला गेले पाहिजे अकाउंटमधून. सो ती काय म्हणतात त्याला, ती माझ्याकडनं टेम्पटेशन राहत नाही की पैसा अकाउंटला आहे, चल काहीतरी घेऊया. तो पैसा तो गेला पाहिजे अकाउंटमधनं, तुमच्या नावावरच गेला पाहिजे इन्व्हेस्टमेंटला, बट इट शुड गो फ्रॉम द अकाउंट. मग आपण एक असं जनरल गाईडलाईन, म्हणजे मला आता 30,000 रुपये पगार आहे का 3 लाख रुपये आहे, ह्याच्या इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट नंबर आपल्याला असं काही 100 समजा आहे, 100% माझं इन्कम जे काय धरलंय, तर त्याच्या किती टक्के खर्च सेव्हिंग किंवा काय साधारण त्याचा स्प्लिट असावा, हे असं काही रफली सांगता येईल का? सो जी टिपिकली आपण थोडंसं एक्स्ट्रीमिटीजवर चालू करूया. ओके. सो ऐक ना, सर जॉन टेम्पल्टन नावाचा एक खूप श्रीमंत माणूस होता. ही वॉज वन ऑफ द वर्ल्ड रिचेस्ट मॅन ॲट वन पॉईंट ऑफ टाइम US मध्ये, आणि ही इज द फाउंडर ऑफ फ्रँकलिन टेम्पल्टन, जी इंडियामध्ये आहे ना म्युच्युअल फंड, ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे. बरोबर. त्यांचा तो एक फाउंडर होता. सो त्याला एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये एका इंटरव्ह्यूनी विचारलं होतं की व्हॉट ॲडवाइस विल यू गिव्ह टू द यंग पीपल ऑफ युअर कंट्री टू बिकम रिच. तर तो म्हणत होता की फॉर एव्हरी $1 दॅट यू अर्न, spend 50 cents. Okay. Remaining 50 cents you save it and invest it wisely. Okay. या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, सेव्हिंग आणि इन्व्हेस्टिंग इट वाईजली. ओके. सो मी जर हे 50% इन्व्हेस्ट केले तर बेसिकली माझं जे जनरली जे गोल्स आहेत लाईफमध्ये ते सगळे माझे फुलफिल होतात. ओके. जनरली होतात. ठीक आहे. बट इफ दिस इज नॉट प्रॅक्टिकल, हे वाक्य वाचायच्या अगोदर मी होम लोन घेतलंय, मग मी काय करणार ना, बिकॉज माय सॅलरी इज गोइंग इन टू होम लोन. सो मग टिपिकली आम्ही एक रेशो सांगतो दॅट कॅन चेंज, म्हणजे केस टू केस बदलू शकतो. बट सपोज माझी 100 रुपये सॅलरी असेल किंवा 1 लाख असेल, तर फर्स्टली 30,000 रुपये शुड बी फॉर एक्सपेन्सेस, हाऊस होल्ड, लाईफस्टाईल, जे काय असतं त्याला यू शुड स्पेंड 30,000 रुपीज. इट्स ओके इफ यू स्पेंड द एंटायर मनी, गरज नसताना पण. ठीक आहे. रिमेनिंग 30% यू शुड कीप रिझर्व फॉर होम लोन EMI. ओके. इफ इट इज देअर. आणि उरलेले 30% तुम्ही इन्व्हेस्ट करा, लेट्स से म्युच्युअल फंड्स करा आणि काय करा, तुम्ही इन्व्हेस्ट करा ते समथिंग विच विल गिव्ह यू मोर रिटर्न्स दॅन इन्फ्लेशन. ठीक आहे. आणि उरलेले 10% ना, दॅट इज युअर इमर्जन्सी फंड. इमर्जन्सी फंड म्हणजे मला अचानकपणे बँकेतनं पैसे काढावे लागले, मला गुगल पे वरनं ट्रान्सफर करायचंय, सो दॅट मनी नीड्स टू बी देअर इन दी अकाउंट. अच्छा. म्हणजे तो लिक्विडच ठेवायचा आहे, कधी काढता आला पाहिजे असं ठेवायचं आहे, पण हात लावायचा नाही. करेक्ट. आता ह्याच्यामध्ये जर माझ्याकडे होम लोन नसेल, देन दॅट 30% इज फ्री. ओके. बट टिल द टाइम आय गेट अ होम लोन, इन्व्हेस्ट दॅट 30%. ओके. म्हणजे यू कॅन ॲटलिस्ट गो टू 50-60%. आणि हे सोपं नसतं, सो इट इज व्हेरी डिफिकल्ट ॲट फर्स्ट, बट ती सवय होते नंतर. इट इज जस्ट लाईक लेट्स से
जिमला जातो आपण, पहिल्या दिवशी बॉडी दुखते ना गेल्यावर, सो तसंच आहे ते. बट इफ यू कीप ऑन डुईंग इट कन्सिस्टंटली, तुम्हाला सवय होते त्याची. बरोबर. सो आता इन्व्हेस्टमेंट विषयी वगैरे पण माझे काही प्रश्न आहेत, पण त्याआधी आपण हे मुलांसाठीचं फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतोय ना, तर म्हणजे ते एका कुटुंबाचं आहे आणि कुटुंबातली महत्त्वाची व्यक्ती आई जी असते ना, ती बरेचदा ह्या सगळ्या पिक्चरमधनं मिसिंग असते. बाकी सगळ्या आघाड्यांवर म्हणजे घरचं मुलाचं सगळं बघत असेल, कमवतही असेल, पण इन्व्हेस्टमेंट किंवा पैशाची मॅनेजमेंट बरेचदा नवऱ्याकडे असते किंवा आधी बाबाकडे होते, किंवा माझा एक भाऊ आहे, मित्र आहे, शेजारचे काका आहेत, असं असतं बरेचदा. तर काहीतरी मला असं वाटतं की कदाचित थोडी भीती असेल, अनुभव नाही, लॅक ऑफ नॉलेज, अशी अनेक कारणं त्याला असू शकतात. हां, तर मुलांच्या आई पालकांनीही ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह व्हायची किती गरज आहे हे पण एकदा हायलाईट केलं तर बरं. ह्याच्यातनं थोडंसं फिलॉसॉफिकल पण जाता आपल्याला. म्हणजे यू कॅन से की जेव्हा जनरली आई संस्कार करते ना, सो आपली प्रिव्हियस जनरेशन, आपली जनरेशन, आपल्यावर हे फायनान्स संस्कार झाले नाही आहेत, है ना. म्हणजे आपण आता, म्हणजे मी जसं 2011 चालू केलं, सो ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम मी जेव्हा SIP केली होती, जस्ट बिफोर दॅट, म्हणजे पहिल्या जॉबच्या वेळेला, तेव्हा मला फंड काय करतो माहित नव्हतं. जस्ट पाहून गेले, हा फंड चांगला वाटतोय, करून टाकतो, जस्ट पाहून केली होती लिटरली. सो ते नॉलेजच नाहीये. बरोबर. ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम, जसं मी तुम्हाला म्हटलं ना की 50% ऑफ युअर सॅलरी शुड गो फॉर इन्व्हेस्टमेंट. ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम माझी ऑलमोस्ट 2/3 सॅलरी वाचायची. ओके. मग तेव्हा तर काय एनिवेज हे नव्हती, जबाबदारी नव्हती, सो खर्च नव्हता. मी लॅविश राहायचो, मी रेंटवर राहायचो एकटा, आणि मी फुल मेसमध्ये जायचो. मेस बंद झाली, मी हॉटेलमध्ये जेवायचो, सगळं करायचो मी. तरी सुद्धा माझे 2/3 उरायचे. इनस्पाइट ऑफ दॅट मी पहिली इन्व्हेस्टमेंट म्हणून फक्त 2000ची SIP केली होती. ओके. आणि देन 2013 वेन आय सॉ की ते अराउंड 13 इन्स्टॉलमेंट मी केल्या होत्या. त्या 13 इन्स्टॉलमेंटचे म्हणजे 26,000चे साधारण 39,000 झाले, 39,000 रुपये. देन आय रिअलाइज की माझ्याकडे तर 2,000 मी केले होते, माझ्याकडे उरायचे साधारण 20,000 रुपये. आय कुड हॅव पुट दॅट 20,000 रुपीज. ओके. म्हणजे पहिल्यांदा तो व्ह्यू मिळाला. इन्स्टेड ऑफ दॅट 39,000 मला 3,90,000 मिळाले असते. ओके. इन 2013. म्हणजे मी राजा झालो असतो लिटरली, एवढे पैसे झाले असते माझ्याकडे ना. बट ते मध्ये हाइंडसाइट मध्ये तुम्ही काही करू शकत नाही. सेकंड थिंग इज की इफ शी इज नॉट अर्निंग, ती जर कमवत नाहीये, तर एक फायनान्शियल इंडिपेंडन्सचा एक खूप मोठा प्रश्न असतो. बरोबर. म्हणजे बऱ्याचदा होतं ओल्डर जनरेशनच्या बायकांमध्ये की अरे माझ्याकडे पुढे पैसे आहेत असं म्हणतात त्या. म्हणजे मी आईला म्हटलं ना की आई जरा ते जाऊन घे ना तू बिंदास, काय टेन्शन घेतो, म्हणजे अरे माझ्याकडे पैसे आहेत. ओके. बरोबर. सो तो एक मेंटल हे असतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत, तिच्याकडे पैसे असतात, पण स्टील ठीक आहे. पण असं होतं की माझे नाही आहेत ते पैसे, मी ते कमवले नाहीत, हा त्याच्या मागे काहीतरी असतो. सो तो ती मेंटॅलिटी आहे ना, ती गेली पाहिजे कुठेतरी. सो द फर्स्ट स्टेप टू इंडिपेंडन्स इज की तिची भीती असते आपली की माझे हे काय आहे, म्हणजे मार्केट्समध्ये पैसे टाकणार, माझे पैसे जातील, ती भीती गेली पाहिजे. सो इट स्टार्ट्स विथ इन्व्हॉल्विंग, म्हणून म्हटलं दोन्ही पेरेंट्स. माझ्याकडे अशा पण केसेस आहेत जिकडे फादर इज नॉट इंटरेस्टेड. म्हणजे अरे मला कळत नाही रे, तू बघून टाक, आणि मग ती माझी बायको बघते ना, ती करेल, अशा पण केसेस आहेत. सो म्हणून म्हटलं की दोघंही झाले पाहिजेत इन्व्हॉल्व. आणि इन दॅट सिनेरिओ यू कॅन टेक बेबी स्टेप्स. की तुम्हाला जर अगदीच नौखे आहात तुम्ही, तर मग तुम्हाला असा एक फंड देता येईल फॉर एक्झाम्पल, जो लेट्स से व्हेरी लेस रिस्की आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिटर्नही कमी मिळतील, पण तुम्हाला सवय होते. सुरुवात माझ्या अकाउंटमधनं पैसे जाऊन इन्व्हेस्ट होऊ शकतात, आणि ते पैसे इन्व्हेस्ट झालेले वाढून परत येऊ शकतात. ही जी प्रोसेस आहे ना, ही कम्प्लीट झाली पाहिजे. ओके. बऱ्याचदा असं असतं की हे चाललेत पैसे, पण मला ना ते काही कळत नाहीये. सो आणि मला ते मिळतील का पैसे. बरोबर. सो देर हॅव बीन इन्स्टन्सेस जेव्हा क्लायंट्सने, बोथ मेल अँड फिमेल, हॅव सेड की मला थोडेसे पैसे काढून दे, मला बघायचे येतात का पैसे अकाउंटला. सो वन्स दॅट ट्रस्ट इज एस्टॅब्लिश्ड, मग देन ती तुम्ही पुढे जाता त्याच्यामध्ये. देन यू कॅन ग्रॅज्युएट स्लोली फ्रॉम डेट फंड, म्हणजे जे सेफ फंड असतात, तिथून यू कॅन ग्रॅज्युएट टू हायब्रिड, मग हायब्रिड टू इक्विटी. सो हे जे प्रोसेसमध्ये जर आई इन्व्हॉल्व्ह झाली ना, आणि स्लोली केलं ते, तर ओव्हर लेट्स से 3 years ती खूप कम्फर्टेबल होते, आणि त्याच्यानंतर मग ती रेग्युलरली करायला लागते. मला असं पण आता विचारायला की काही समजा घरांमध्ये आई कमवत नाहीये, पण ती जर हे फायनान्शियल मॅनेजमेंट करत असेल, कुठे इन्व्हेस्ट करायचं, प्लॅन करायचं काय, तर त्यातनं ती कमवतेच आहे ना. म्हणजे आत्ता इन्व्हेस्ट केलेले, इथे इन्व्हेस्ट केले तर त्याचे इतके रिटर्न्स मिळतील, आणि हे तिच्या अटेन्शन आणि तिच्या इनिशिएटिव्हमुळे तुमची वेल्थ
ग्रो झालेली आहे, त्यामुळे इन अ वे तसा पण ॲटिट्यूड आयांनी ठेवायला हरकत नाही. म्हणजे जनरली जेव्हा आई घर मॅनेज करते ना, फिमेल्स करतात, तेव्हा म्हणजे आय डोंट नो इफ एनीबडी एल्स कॅन मॅनेज इट बेटर दॅन देम. ठीक आहे, मग त्याच्यात जर त्यांना ह्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स कळला ना, दे कॅन ॲक्च्युली टेक आउट सम मोर मनी. जनरली आपण म्हणतो ना, एवढे उरत नाही तरी माझ्याकडे, माझे खर्च होतात पैसे. बट हे जर तो इम्पॉर्टन्स जर बायकांना कळला फॉर एक्झाम्पल, तर दे कॅन टेक आउट मोर मनी फ्रॉम द बजेट. बरोबर. आणि ते इन्व्हेस्ट होऊ शकतात, हे होतात या गोष्टी. राईट. सो म्हणजे आई बाबा दोघांनी मिळून एकतर हे केलं तर सगळ्या दृष्टीने पण खर्च काय आहे हाही त्यांना फोरकास्ट जास्त चांगला करता येईल आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ते इन्व्हॉल्ड असतील आणि ते पुढच्या पिढीलाही हे सगळं नॉलेज पास ऑन करू शकतील. सो सर्व दृष्टींनी आपण म्हणतोय की आयांनी ह्याच्यात लवकरात लवकर इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे, मग आता एका कुटुंबाने मिळून ह्या फायनान्शियल प्लॅनिंग ची सुरुवात केली, तर आता पालकांचा ॲटिट्यूड काय असायला पाहिजे, काय माइंडसेट असायला पाहिजे ह्याच्या मागे? जसं मगाशी म्हटलं ना की वॉरन बफेट म्हणतो तसं की डोंट सेव्ह आफ्टर स्पेंडिंग, स्पेंड आफ्टर सेव्हिंग. बरोबर. सो पालकांनी काय केलं पाहिजे की ठीक आहे, तुम्हाला एन्जॉय करायचं लाईफ तुम्ही केलंच पाहिजे. इट्स नॉट दॅट की तुम्ही गरीबासारखं राहा, फाटके कपडे घाला, पण इन्व्हेस्टमेंट करा, असं नाही करायचं. सो यू लिव्ह अ गुड लाईफ. बट त्याच्यात दोन गोष्टी आपण अंडरस्टँड केल्या पाहिजेत की इन्व्हेस्टमेंट म्हणजे ना, म्हणजे कुठल्या फंडमध्ये करतोय, कधी करतोय, त्याच्यापेक्षा तुम्ही किती कन्सिस्टंटली आणि डिसिप्लिनमध्ये करताय आणि किती करताय ते मॅटर करतं, आणि किती लवकर करताय. सो इन्व्हेस्टमेंट मध्ये टाइम हा खूप मोठा फॅक्टर आहे. ओके. सो आईन्स्टाईन जसं म्हणतो ना की कंपाऊंडिंग इज द और कंपाऊंड इंटरेस्ट इज द 8th वंडर ऑफ द वर्ल्ड. दोज हू अंडरस्टँड इट मेक मनी. ओके, दोज हू डोंट अंडरस्टँड डोंट मेक मनी. सो कंपाऊंड इंटरेस्टचा जो फॉर्म्युला आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट तर येतोच, पण त्याच्यामध्ये रेस टू द पॉवर जी असते ना आपली, आपण म्हणतो रेस टू द पॉवर म्हणजे टाइम असते किंवा नंबर ऑफ इयर्स असतो. ओके. विच मीन्स की जितकी जास्त नंबर ऑफ इयर्स तितकं जास्त तुमचं कॉर्पस होतो. ओके. म्हणजे मी जर 1 वर्ष, जसं मी एक एक्झाम्पल देतो की जर मला माझ्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू 1 crore करायला पहिली 10 वर्ष लागली. ओके. मला नेक्स्ट 1 crore करायला किती वर्ष लागतील? एनी गेसेस? आता कंपाऊंड इंटरेस्ट तुम्ही म्हणलात त्यामुळे नक्कीच 10 वर्ष नाही लागणार, कदाचित 5 वर्ष लागतात. आणि त्याच्या पुढचे 1 crore करायला 2.5 लागतात. हो, राईट. सो म्हणजे 1 CR ला 10 years, 2 CR ला 5 years, 3 CR ला म्हणजे 15 years, 2 CR ला, आणि 3 CR ला तुम्हाला 17.5 years लागतील टोटल. सो हे कंपाऊंड इंटरेस्टची जादू आहे. ओके. सो बेसिकली द लॉंगर यू स्टे इन्व्हेस्टेड, द मोर यू अर्न, आणि द अर्लियर यू इन्व्हेस्ट द बेटर इट इज. ओके. सो वॉरन बफेट आय थिंक त्याचं रिग्रेट असं आहे, तर तो आय थिंक 94 वगैरे, चुकत असेल मी, बट 94-95 आहे तो. त्याचं रिग्रेट असं आहे की आय डिड नॉट स्टार्ट इन्व्हेस्टिंग अर्लियर. आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला कधी चालू केलं? वेन ही वॉज 11 years old. सो बेसिकली द अर्लियर यू इन्व्हेस्ट द बेटर इट इज, कारण यू हॅव टू इन्व्हेस्ट लेस. मी जितकं उशिरा जातो ना तितकं मला इन्व्हेस्टमेंटचं बर्डन किंवा कॉस्ट वाढते. अजून एक एक्झाम्पल आहे की जेव्हा मी लेट्स से आपण अगेन 1 crore टार्गेट ठेवू. ओके. मला सपोज माझ्या मुलासाठी किंवा मुलीसाठी ग्रॅज्युएशनच्या इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ठीक आहे, आणि मला कळलं की त्याचं टार्गेट 1 crore आहे. म्हणजे मला 15 वर्षांनी 1 कोटी रुपये हवे, 18 वर्षांनी मला 1 कोटी रुपये हवे आहेत. सो 18 वर्षांनी मला 1 कोटी रुपये हवेत. लेट्स से 12% माझी इन्व्हेस्टमेंट ग्रो होते. सपोज मी तो ज्या दिवशी जन्माला येतो तो किंवा ती त्या दिवशी मी SIP चालू केली एखादी म्युच्युअल फंडला. ओके. तर साधारणपणे 14,000 रुपयाची SIP येईल 12% रेटने. ओके. म्हणजे मी ती SIP 18 वर्ष करेन, मला 1 crore रुपये जमतील, मी फी भरेन. ठीक आहे. ओके. पण मी ना म्युच्युअल फंडमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट केली नाहीये, सो मी थोडासा घाबरतो, किंवा माझ्याकडे आता लोन्स खूप आहेत, सो आपण नंतर करूया रे, थोडं ना आता शक्य नाही आहे, प्रॉब्लेम आहेत जरा, असं म्हणून बरेचसे क्लायंटना ते डिले करतात. आणि सो मी 5 वर्षांनी आलो, म्हणजे तो आला माझ्याकडे करायला, तर त्याची जी SIP 14,000ची होती ना रिक्वायर्ड, दॅट गोज टू 28,000. ओके. सो तर मूल 5 वर्षाचं आहे, पण आता दर महिना 28,000 टाकावे लागतील, तर 18व्या वर्षी याला 1 कोटी. आणि त्याच्यानंतर जर मी आणखी 5 वर्ष डिले केली तर टिपिकली 56 to 65,000 रुपीज पर मंथला जाते. ओके. आणि मग आणखी डिले केली, म्हणजे त्याची आता बाय दॅट टाइम ही इज 15 years old, त्याच्याकडे फक्त 3च वर्ष उरलेत 1 कोटी जमवायला. मग साधारणपणे आय थिंक 2-2.5 लाखापर्यंत जाते SIP पर मंथ. सो दिस इज द कॉस्ट यू पे फॉर डिलेइंग. आपल्याला कळत नाही बिकॉज दिस इज नॉट विजिबल, म्हणजे आपण हे बॅक कॅल्क्युलेशन करतच नाही. बरोबर. पण हे खूपच आय ओपनिंग होतं की जितक्या लवकर तुम्ही सुरू कराल तेवढं कमीच
अमाऊंट Correct. तुम्हाला दर महिना लॉंगर ड्युरेशन, पण तरी तेवढी बाजूला काढणं कदाचित सोपं पडेल. सोपं पडतं, कारण तुम्हाला तेव्हा तेवढा बर्डन येत नाही ना. बरोबर जेव्हा मूल जन्माला येतं ना, तर तुमच्याकडे 18 वर्ष असतं. बरोबर. मग किती टाइम आहे आपल्याकडे? इफ यू स्टार्ट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, तर मग तुम्हाला कॉस्ट खूप कमी पडते. म्हणजे इफ आय टेक एक्झाम्पल ऑफ ऑल दीज गोल्स ना, म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचं एक्झाम्पल घेतलं मी. माझ्या एक्सपिरियन्समध्ये साधारणपणे एक 20-25 हजारच्या SIP मध्ये त्यांचं एज्युकेशन होऊन जातं. 18 वर्ष जन्माला केल्यावर, 18 इयर्स मिनिमम इन्व्हेस्टमेंट केल्यावर होऊन जातं सगळं एज्युकेशन. बट इफ यू डिले तर नाही होत. ओके, मग एज्युकेशन फंड विषयी बोलतोय तर मग शिक्षणाबद्दलचाच एक प्रश्न असा विचारते की खूपशा पालकांना अशी इच्छा किंवा आकांक्षा, अपेक्षा मुलांकडनं असतात की मी माझ्या मुलाला डॉक्टर बनवणार आहे किंवा एखादा प्रोफेशनल स्पोर्ट्स पर्सन बनवणार आहे, की जी खूप खर्चिक करिअर्स आहेत. तर मूल आत्ता लहान आहे, पण ते 18-20 वर्षाचं होईल तेव्हा तेवढी फी भरता आली पाहिजे, याच्यासाठीच हे फायनान्शियल प्लॅनिंग आहे. तर त्याच्यात काय स्टेप्स त्यांनी घ्याव्या? ऍक्च्युली ना कसं असतं की आता कसं मी मुंबईवरनं पुण्याला आलो, ठीक आहे, तर मला सकाळी माहिती होतं की मला कुठे जायचं आहे. मग त्या हिशोबाने आय कुड शॉर्टलिस्ट वेरियस मोड्स ऑफ ट्रॅव्हल, की ट्रेन, लेट्स से बस और उबर किंवा गाडी, अँड देन आय टूक लेट्स से एखादा ऑप्शन सिलेक्ट केला, तेवढं पेट्रोल गाडीत भरलं आणि मी आलो. बरोबर. सो वेन यू नो वेअर यू हॅव टू गो, देन यू कॅन प्लॅन आउट इझिली. तसंच आहे एज्युकेशन. मला जर माहिती आहे की मला कुठे जायचं, लेट्स से कुठली डिग्री करायची आहे, मेडिकल फॉर एक्झाम्पल, तर देन आय नो की मला किती पैसे आज लागणार आहेत. ओके, थोडासा रिसर्च केला की सगळं इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला की किती फी लागणार आहे. ठीक आहे, देन यू हॅव टू अंडरस्टँड की ही फी जी आहे ती आजची आहे, 2026 ची आहे. एव्हरी इयर काय कॉस्ट सेम राहत नाही. इंडियामध्ये टिपिकली 10% इन्फ्लेशन वाढतं एज्युकेशनचं. यू कॅल्क्युलेट द एंड गोल, की मला जर 18 वर्षांनी हे पैसे लागणार आहेत, तर मला तेव्हा किती लागतील. ओके, मला हे जर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी लागणार आहेत तेव्हा मला किती लागतील, कॅल्क्युलेट करायचं. बरोबर. मग देन यू अंडरस्टँड की लेट्स से आज फी 5 लाख आहे, तेव्हा फी लेट्स से 25 लाख झाली. मग आज मला किती इन्व्हेस्ट करायला लागतील आज, सो दॅट आफ्टर 25 years ऑफ कंटिन्युअस इन्व्हेस्टमेंट विथ 0 विड्रॉल्स त्याची व्हॅल्यू 25 lakhs होईल. ओके, हा मुद्दा मला वाटतं खूप क्रिटिकल आहे की आत्ता जरी आपल्याला 5 लाख पर इयर अशी फी दिसत असली तरी ती अजून 15-20 वर्षांनी तेवढीच राहणार नाहीये. त्यामुळे ते इन्फ्लेशन ऍडजस्टेड तुम्हाला ते गोल सेट करावं लागेल आणि त्यासाठीचा. आणि दिस इज ट्रू फॉर ऑल गोल्स. म्हणजे फर्स्ट फाइंड आउट की, कारण आपल्याला माहित नसतं, म्हणजे मला माहितीच नसतं की मला किती पैसे लागणार आहेत. टिपिकली ना मिडल क्लास आपण आहोत सगळं, तर आपल्याला अशी एक असते की अरे 1 करोड माझ्याकडे, 1 करोड म्हणजे राजा झालो मी. सो 1 करोडला पुण्यामध्ये घर पण येत नाही. बरोबर, चांगल्या ठिकाणी. म्हणजे यू कॅन गेट स्मॉल हाऊसेस कुठेतरी लांब मिळतील, पण चांगल्या ठिकाणी तुम्हाला 1 करोडला घर पण येत नाही. मग तुमचं अख्खं आयुष्य, लेट्स से मुलांचं शिक्षण 1 करोडमध्ये कसं होईल. नाही, आणि आत्ता तेच हा बोलताना मुद्दा लक्षात आल्यावर ते असं जाणवलं की आत्ता 5 लाख असं धरून चालणार नाही, तेव्हा त्याची कदाचित 25 लाख झालेली असणार आहे. त्यामुळे तेवढं मोठं आपल्याला गोल अचीव्ह करायचं. सो अगेन ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की यू कॅन देन ऑल्टर युअर गोल्स ऑल्सो. कसं आहे की दरवेळेला इट डझंट हॅव टू बी की मला मुलाला बाहेरच पाठवायचं आहे. मे बी त्याला नसेल जायचं बाहेर, वॉट एव्हर इट इज, बट यू हॅव टू बेसिकली ऑल्टर युअर गोल्स ऑल्सो. एक्सपेक्टेशन सेट करायचे की ओके, हे नाही जमणार आपल्याला, आपण एक लेवल कमी होऊया. ओके, सपोज म्हणजे मी तो एकदम वर्स्ट केस सिनारिओ म्हणतो की इफ यू डोंट मॅनेज टू प्लॅन प्रॉपरली आणि लेट्स से शॉर्टफॉल आला पैशांचा आणि तुमचं मूल म्हणतंय की मला तिकडेच जायचं आहे, तर यू कॅन ऑलवेज टेक अ लोन. एज्युकेशन लोन घेऊ शकतो ना. ओके, सो पण यू हॅव टू बी व्हेरी मच रिअलिस्टिक. कारण बरेच लोक म्हणतात की नाही मला मुलाला फॉरेनलाच पाठवायचे, आणि मग त्याचे कॉस्ट येतात इन्व्हेस्टमेंटचं ना. महिन्याला तुम्ही लेट्स 1 लाख रुपये टाका, मग महिन्याला 40,000 रुपये टाका, ते नाही जमत लोकांना. मग तो इन्स्टेड ऑफ ऍक्च्युअली इन्व्हेस्टिंग फॉर दॅट चाइल्ड तो इन्व्हेस्टच नाही करत. मग हे तर टेरिबल आहे सगळ्यांना. सो रियालिटी चेक खूप गरजेचं आहे. मला वाटतं इथे पुन्हा पहिल्यांदा आपण बोललो तसं की येत आहेत किती आणि त्याच्या किती % तुम्ही सेव्ह करताय, आणि एवढ्या % सेव्हमध्ये आपल्याला कुठपर्यंत पल्ला गाठता येईल हा बसून एक काय म्हणायचं हिशोब करणं ॲज अ फॅमिली हे सगळ्यात महत्वाचं तो खूप गरजेचं. आणि वन्स यू डू दॅट ना, लोकांचे असे डोळे उघडतात, म्हणजे की हे काय चाललंय, आपण एवढे खर्च करतोय, काहीच सेव्ह होत नाहीये. आफ्टर दॅट इफ द पेरेंट्स ऍक्च्युअली टेक स्टेप्स, इट इज हेल्पफुल. काय काय लोक म्हणजे जसं सकाळी
वेइंग स्केलवर कोण उभं राहिलं आणि म्हटलं की अरे माझं वजन एवढं झालं, कमी केलं पाहिजे, आणि मग जाऊन परत आईस्क्रीम खाल्लं, तसं पण होतं बऱ्याचदा. ओके. ओके. आता मला इन्व्हेस्टमेंट विषयी आणखी अनेक लोकांच्या मनात जी भीती किंवा प्रश्न असतात ते हे की मग मी आता नक्की करू काय, कळलं मला की लवकरात लवकर मी सुरू करायचंय, पण मी काय आता लगेच उद्यापासून SIP करू का, गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू का, बॉन्ड्समध्ये घेऊ का, गव्हर्नमेंट स्कीम्स घेऊ, कारण ह्या सगळ्या जार्गननी जी भीती वाटते ती पण खूप खरी आहे. हां. तर ती कशी ॲड्रेस करायची? बेसिकली काय ना की आपण इन्क्लुडिंग मी फायनान्स बॅकग्राऊंडचा नाही आहे ना, मी तर इंजिनियर आहे. ओके. ओके. मग मी MBA केलंय मार्केटिंगमध्ये. सो माझा बॅकग्राऊंड फायनान्सचं नाही आहे. सो माझं अंडरस्टँडिंग मे बी फायनान्सचं तेव्हा नव्हतं. सो मग आय ट्राय टू सिम्प्लिफाय ऑल द कन्सेप्ट्स. राईट. बेसिक रेग्युलर जे आपण बोलतो ना तशा याच्यामध्ये सिम्प्लिफाय केलं. आता इक्विटी म्हणजे काय, तर इक्विटी म्हणजे मी एखाद्याच्या धंद्यामध्ये पैसा लावतोय माझा. बरोबर. ओके. बरोबर. मग उद्या जर त्या धंद्यामध्ये प्रॉफिट खूप झाला ना तर तो पैसा मला शेअर माझा मिळेल. ओके. ओके. पण जर तो धंदा बुडाला तर मी त्याला जाऊन म्हणू शकत नाही की माझा पैसा परत दे. तो म्हणेल तू पण मालक होतास ना कंपनीचा, तू काय केलंस कंपनीसाठी. सो दॅट इज इक्विटी. ओके. ओके. डेट मध्ये कसं असतं, मी लोकांना कर्ज देतो आणि दे गिव्ह मी इंटरेस्ट. म्हणजे बँकेत मी जेव्हा FD करतो ना तेव्हा बँकेला कर्ज देतोय आणि बँक मला 7% or 6.8% इंटरेस्ट देते. दॅट इज डेट इन्व्हेस्टमेंट. सो इट इज सो सिम्पल. कठीण नाहीये. सो हे जर ब्रेकडाऊन करून सांगितलं ना तर इट बिकम्स व्हेरी. सो यू कॅन ऍक्च्युअली टॉक टू समबडी. तुम्ही कोणाशी तरी बोलू शकता. एखादा क्वालिफाईड फायनान्शियल प्रोफेशनल असेल, ॲडवायझर असेल, तुम्ही त्याची भेट घ्या, त्यासोबत बोला. देन ही विल एक्सप्लेन एव्हरीथिंग टू यू. कारण आपण शेवटी कसं ना की द मोर कॉम्प्लेक्स इट इज द मोर वी ट्राय टू स्टे अवे. सुरुवातीला जेव्हा AI आलं होतं म्हणजे सुरुवातीला म्हणजे तेव्हा आय विल लाईक की AI काय असतं, ह्याची काय गरज आहे, आम्ही खूप इंटेलिजंट आहोत वगैरे असं सगळं होतं. पण आता आपोआप आम्ही AI इम्प्लिमेंट केलं आमच्या कंपनीमध्ये, आम्ही बऱ्याच ठिकाणी वापरतो. सो नाव वी अडॅप्टेड, मे बी लेटर वी अडॅप्टेड बट वी अडॅप्टेड. सो ते कॉम्प्लेक्स वाटलं ना की आपण टिपिकली जर असं लांब राहतो. ओके. सो त्याला सिम्प्लिफाय केलं पाहिजे की AMFI म्हणून एक बॉडी आहे, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया. ओके. त्यांचा एक इनिशिएटिव्ह चालतो म्युच्युअल फंड सही आहे म्हणून. ठीक आहे. किंवा IRDAचा एक चालतो सबसे पहिले इन्शुरन्स. ओके. ठीक आहे. सो ह्या वेबसाईट्सवर तुम्ही जाऊन, म्हणजे मी ह्या का म्हटलं कारण ह्या ऑथेंटिक आहेत ना. ओके. सो तुम्हाला आजकाल डझनभर डिगभर इन्फ्लुएन्सर मिळतात ह्याच्यावर. नॉट एव्हरीबडी टेल्स यू द करेक्ट थिंग्स. अर्धे लोक तर सेन्सेशन करतात सगळं. ओके. सो त्यांच्यामध्ये म्हणजे मला तर रोज क्लायंटचे मेसेज की हे काय बोलतोय, हे काय बोलतोय, बघ काय बोलतोय. म्हणजे सो ते ऐकल्यावर अर्धा वेळ दॅट दोज थिंग्स आर नॉट इव्हन वर्थ लिसनिंग टू. पण ते सेन्सेशन पैदा करून ना हे लोक कन्फ्युजन क्रिएट करतात. बरोबर. सो बेटर टू गो विथ दीज ऑथेंटिक वेबसाईट्स. राईट. मग ह्यांचे म्युच्युअल फंड्स ही वेबसाईट तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळेल. किंवा त्यांचं युट्यूब चॅनल बघा, इन्शुरन्सचा बघा, त्यामुळे तुम्हाला इन्शुरन्सच्या कन्सेप्ट कळतील. ओके. देन इफ यू डोंट अंडरस्टँड यू गो टू अ फायनान्शियल ॲडवायझर. ओके. ओके. तो तुम्हाला सांगेल. आणि जोपर्यंत सांगा ना तोपर्यंत डोक्यावर बसा, त्याकडनं काढून घ्या सगळं. म्हणजे वन्स यू अंडरस्टँड दिस थिंग ना यू कॅन ॲक्च्युअली, जसं आपण आजारी पडलं डॉक्टरकडे जातो, मग लोक गुगल पण करतात ना आजकाल. मला गोळी दिली की लगेच मी गुगल करतो, मग जेमिनी मला सांगते की बाबा ही गोळी ह्याच्यासाठी आहे. ओके. मग मी डॉक्टरला म्हणतो ही का दिली, ती का दिली नाही, हे आपण करतो ना. सो सेम थिंग यू कॅन डू विथ अ फायनान्शियल ॲडवायझर. ओके. ओके. म्हणजे तुम्ही स्वतःहून इन्व्हेस्टमेंट पण करू शकता, प्रोव्हायडेड यू हॅव द पेशन्स आणि प्रोव्हायडेड यू हॅव द करेज टू स्टे इन्व्हेस्टेड. बरोबर. जसं आता फॉर एक्झाम्पल 2018 मध्ये मार्केट खूप पडले होते, 18-19. त्यावेळेला जे लोक स्वतःहून इन्व्हेस्टमेंट करायचे ना, लेट्स से 100 SIPs थांबले असतील. आउट ऑफ 100 SIPs 88 SIPs वर डन बाय द इन्व्हेस्टर्स देमसेल्व्स, डू इट युअरसेल्फ मोडमध्ये. ओके. सो आमचं ह्या 18, 19, 20 मध्ये एकच काम होतं की इन्व्हेस्टरला सांगायचं इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा. भले नवीन पैसे टाकू नका, पण जुनी इन्व्हेस्टमेंट चालू ठेवा. कारण मार्केट्स विल रिकवर अँड दे विल गिव्ह यू रिटर्न्स, विच दे डिड इव्हेंच्युअली. 2020 मध्ये त्यांनी रिकव्हरी केली आणि रिटर्न्स दिले. सो जे राहिले त्यांनी कमवले, जे बाहेर पडले त्यांनी नाही कमवले. सो तिथे गायडन्स खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण आजकाल म्हणतो की मला फिटनेस ट्रेनर पाहिजे, पर्सनल कोच पाहिजे. दॅट इज व्हॉट अ फायनान्शियल ॲडवायझर इज. ओके. तुम्हाला तुमच्यासाठी योग्य इन्व्हेस्टमेंट कुठली आहे, आय वुड से ह्याच्यापेक्षा आधी तुमचे योग्य गोल्स कोणते आहेत ते फाइंड आउट केले पाहिजे. आता ठीक आहे, मी एक्झाम्पल उलटा घेतो की मला योग्य इन्व्हेस्टमेंट कळली, ठीक आहे, हा XYZ फंड आहे,
मला हा सेफ वाटतो, मी ह्याच्यात करेन, पण मला ना किती करायचं माहितीच नाही आहे. हां. सो बऱ्याच इन्व्हेस्टरला मी भेटतो ना, ते म्हणतात अरे हा मी केली आहे इन्व्हेस्टमेंट. कितीची केली आहे? 2,000 रुपयाची SIP केली आहे असं म्हणतात. ओके, सो 2,000 म्हणजे अशी थट्टा नाही करायची, बट 2,000 रुपीज टुडे. ओके, 1 year डाऊन द लाईन 24,000, 2 वर्षांनी 48,000, 3 वर्षांनी किती होतात बरोबर 72,000, 72,000. 72,000ची 3 वर्षांनी सपोज 1,00,000 झाली, त्या 1,00,000चं मी काय करणार आहे 3 वर्षांनी? व्हॉट इज द व्हॅल्यू? बरोबर. तेच जर 18 वर्षांनी XYZ अमाऊंट झाली तर ते मला पुरे पडणार आहेत का? किंवा तुम्ही इन्व्हेस्टमेंट का करताय बेसिकली? लेट्स से मुलाच्या शिक्षणासाठी. ते पैसे पुरे आहेत काही माहितीच नाही आपल्याला, आपण करतोय नुसते. मला एका क्लायंटने सांगितलं की अरे माझ्या मुलीचं शिक्षण ना झालेलं आहे, माझ्या सासऱ्यांनी LIC पॉलिसी काढली आहे 4 लाख रुपयाची. म्हटलं मुलगी आज तुमची 2 वर्षाची, पॉलिसी 4 लाखाची, 18 वर्षाच्या एजला तिला काय उपयोग आहे त्याचा 4 लाखाचा? पुरेसे पडणार. हां, सो अगेन ॲज अ सेट की क्लॅरिटी पाहिजे की ओके कितके पैसे लागणार आहेत. अँड दॅट इज वेअर यू नीड अ लेट्स ए फायनान्शियल ॲडवायझर. की तुमची रिस्क प्रोफाईल काय आहे, तुम्ही रिस्क घेऊ शकता का? सपोज 2 वर्ष तुमचा पोर्टफोलिओ रेडच आहे, तुम्ही रात्री झोपू शकता का? ओके, तुमचं टेम्परामेंट कसं आहे ते. काही लोक असतात जे लोक ज्यांना अजिबात चालत नाही नेगेटिव्ह झालेलं असतात. काही क्लायंट्स खूप क्लिअर असतात, असं सांगते मला 15% नको, मला 9% दे, माझे पैसे डुबले नाही पाहिजे, माझा पोर्टफोलिओ नेगेटिव्ह कधीच झाला नाही पाहिजे, असे पण असतात. ओके, सो एक्सपेक्टेशन्स तुम्ही एकदम क्लिअर केली पाहिजेत. अँड दॅट इज वाय, कारण अनलेस अनटिल तुमची रिस्क प्रोफाईल बनत नाही ना, ह्या गोष्टी येत नाहीत. मग अशी इन्शुरन्सचा मुद्दा पण जो निघाला होता, इन्शुरन्स पण ही एक इन्व्हेस्टमेंटच समजली जाते का? ॲक्च्युली नाही. सो इन्शुरन्स तसं बघाल तर इन्व्हेस्टमेंट नसते, ऑल्दो देर आर प्रॉडक्ट्स विच हॅव इन्शुरन्स प्लस इन्व्हेस्टमेंट, असे प्रॉडक्ट्स असतात त्यांचे. इन्शुरन्सची बेसिक कन्सेप्ट काय आहे की म्हणजे एकदम सिम्पल सांगतो मी, ठीक आहे. मी सपोज कोकणामध्ये प्लॉट घेतला आणि त्याच्यावर मी आंब्याची कलमं लावली. ओके, आंब्याची कलमं मला उद्या फळ देणार नाहीत ना, त्याला मे बी 15 years लागतात. ठीक आहे, तर ती जोपर्यंत ग्रो होत आहेत ना तोपर्यंत ना मला एक्सटर्नल फॅक्टर्सपासून त्यांचं रक्षण करायचं आहे. ओके, पण मी काय करतो, मी फेन्स टाकतो. बरोबर. सो मग बाहेर येणारी गुरं, चोर वगैरे त्यांच्यापासून ॲटलिस्ट प्रोटेक्शन मिळतं. सो ह्या म्हणजे फायनान्शियल पर्स्पेक्टिव्हमध्ये दिस फेन्स इज इन्शुरन्स. ओके, आणि मग आंब्याची कलमं हे माझी इन्व्हेस्टमेंट्स आहेत. कारण माझ्या इन्व्हेस्टमेंट्स मोठ्या व्हायला वेळ लागतो मला, 15 वर्ष 18 वर्ष लागतात. सो त्या मोठ्या वेळेपर्यंत मला प्रोटेक्शन द्यायचंय. कोणाला द्यायचंय? इन्व्हेस्टमेंटला नाही द्यायचंय, मला द्यायचंय. आय वॉन्ट टू प्रोटेक्ट माय सेल्फ. ओके, सपोज आता एक फॅमिली आहे, आम्ही बसतो, आम्ही सगळे इन्कम एक्सपेन्सचं कॅल्क्युलेशन केलं, तुमचे मुलांसाठी गोल काय काय आहेत, ग्रॅज्युएशन एवढा सगळं केलं, सगळं फायनल. ओके, आम्ही रेडी आहोत इन्व्हेस्टमेंट करायला. त्यांनी एक्झॅक्टली तेवढी इन्व्हेस्टमेंट केली. ओके, पहिली मॅच्युरिटी कधी आहे? सपोज ग्रॅज्युएशनला 18 yearsला. म्हणजे आजपासून 18 वर्षापर्यंत मी ही इन्व्हेस्टमेंट केली ना, तर आय विल मेक दॅट मच मनी, आय विल पे फॉर हिज ऑर हर फीज. झालं, मिशन अकम्प्लिश्ड. ह्याच्यामध्ये एक बेसिक अझम्पशन आहे विच वी टेंड टू इग्नोर, दॅट इज की ह्या 18 वर्षामध्ये मी जिवंत आहे. आयदर ऑफ द पेरेंट्स इज अलाइव्ह. ठीक आहे, सो आता अनसर्टनिटी इतकी आहे ना की आय कांट से की टुमॉरो व्हॉट विल हॅपन टू मी. ओके, सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी जर विचार केला तर मला जे माझ्या मुलांना द्यायचं आहे, ठीक आहे, ॲट द एज ऑफ 18 years आय नीड टू बी रेडी की ते मला डे 0ला पण देता आलं पाहिजे. दॅट इज वेअर लाईफ इन्शुरन्स कम्स इन टू पिक्चर. ओके, की मी जर टर्म इन्शुरन्सची पॉलिसी काढली तर डे 1ला माझी डेथ झाली किंवा माझी लास्ट डेला 17th yearच्या शेवटच्या दिवशी डेथ झाली तरी पण ते पैसे मिळाले पाहिजेत. ठीक आहे, मग ते इन्व्हेस्टमेंट पण जेव्हा वाढलेली असेल ती पण मिळेल, दॅट इज डिफरंट. पण देअर शुड नॉट बी एनी सिच्युएशन की जेव्हा इन्व्हेस्टमेंट तर केली होती मी पण मीच नाही आहे, सो माझा टार्गेट तर मीट नाही झाला, मग माझ्या फॅमिलीची एज्युकेशन, मुलांचं एज्युकेशन, माझ्या बायकोचं पुढचं आयुष्य सगळं राहून गेलं. हो, एस्पेशली आपण हे मुलांसाठी बोलत असल्यामुळे हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे की आपणच नाही होत या केसमध्ये जर टाकायला, तर इन्शुरन्स महत्त्वाचीच गोष्ट आहे. सो एक तर हे झालं लाईफ इन्शुरन्स टर्मचं, मग यू हॅव टू हॅव हेल्थ इन्शुरन्स ऑल्सो. सो बरेचसे पेरेंट्स काय म्हणतात की माझ्याकडे ना ऑफिसची पॉलिसी आहे. ओके, पण यू नीड टू अंडरस्टँड
की मेडिकल ट्रीटमेंटची जी इन्फ्लेशन आहे इंडियामध्ये, ज्या रेटने मेडिकल ट्रीटमेंटची कॉस्ट वाढते, टू पुट इन सिम्पल वर्ड्स, एव्हरी 5 years डबल होते. ओके. म्हणजे इन्फ्लेशन इज ॲट 14%. बापरे. ओके. म्हणजे आज जर अगेन ट्रू स्टोरीज, माझ्या एका क्लासमेटच्या शाळेतल्या मुलाचं धावता फीमर बोन असतं ना आपलं, इट इज सपोज टू बी द स्ट्रॉंगेस्ट बोन इन द बॉडी, ते असं स्नॅप झालं. ओके. ठीक आहे. तर त्याचं हिंदुजामध्ये ऑपरेशन केलं, म्हणजे ते स्क्रूज वगैरे लावून वगैरे. त्याचं बिल होतं 5.7 लाख रुपीज, 2 दिवसांचं बिल, 5.5 लाख रुपये. ही हॅड हेल्थ इन्शुरन्स म्हणजे त्यांनी सेटल केलं. ठीक आहे. तसंच माझा अजून एक मित्र आहे, त्याचं गोवा आता लिटरली ऑक्टोबर-नोव्हेंबरला तो जस्ट खाली वाकला कपडे उचलायला आणि स्लिप डिस्कचे 2 डिस्क त्याच्या बाहेर आल्या. ओके. तो गेला एका मोठ्या हॉस्पिटलला मुंबईमध्ये. त्यांनी म्हटलं, अरे डिस्क बाहर आ गया आपका, सर्जरी करना पडेगा, तो पॅरालिसिस हो सकता है. मग तो घाबरला, सर्जरी केली. ठीक आहे. 45 मिनिट्सची सर्जरी, 2 दिवस हॉस्पिटलला राहिला, 8.7 lakhचं बिल. ओके. सो आता ह्याच्यामध्ये काय नाही, तुम्ही चान्सेस घेत नाही मेडिकल सिच्युएशनमध्ये, की आपण एक तर एनिवेज डॉक्टर जे सांगतो ते ऐकतो. ठीक आहे. आणि आपण घाबरलेले असतो, त्यातलं आपल्याला काय कळत नाही. सो यू डोंट टेक चान्सेस. आपण ही ट्रीटमेंट करून घेतो. हेल्थ इन्शुरन्स असेल तर ठीक आहे, नसेल तर मग पॉकेटमधनं पैसे जातात. सो आता ह्याचे 2 गोष्टी आहेत. फर्स्ट इज हेल्थ इन्शुरन्स सफिशियंट असलं पाहिजे, नॉट फॉर टुडे बट फॉर 20 years डाऊन द लाईन. ओके. कारण 20 years का म्हणतो मी, कारण माझ्या हेल्थ इन्शुरन्समधनं माझी मुलं पण असतात. ओके. ठीक आहे. सो माझी मुलं तर आज लहान आहेत, मग ती ॲटलिस्ट 25 होईपर्यंत ती पॉलिसी पाहिजे. सेकंड थिंग इज, मी ह्या एजला टिपिकली जेव्हा मुलं लहान असतात तर पेरेंट्स सारखे ॲडमिट होत नाहीत हॉस्पिटलला. बरोबर. ॲडमिशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतात, 45, 50. ओके. अँड दे विल कम. सो दॅट पॉईंट ऑफ टाईम यू नीड टू हॅव सबस्टॅन्शियल इन्शुरन्स. म्हणजे आज जर मी म्हटलं ना की माझ्याकडे 3 लाखाचं कव्हर आहे, त्याचा काही उपयोग नाही आहे. तुम्ही मोठ्या हॉस्पिटलला तर तुमचं 2 दिवसामध्ये संपवतील. ठीक आहे. सो एक पॉईंट हा झाला. दुसरा असा आहे की आपण म्हणजे ॲज यू सेड नो, इन्शुरन्स इज इन्व्हेस्टमेंट. तर इट इज नॉट इन्व्हेस्टमेंट, बट यू नीड टू थिंक ऑफ इट फ्रॉम अ इन्व्हेस्टमेंट पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे आपण हेल्थ इन्शुरन्स किती असलं पाहिजे, तसं आपण म्हणतो की माझी इन्व्हेस्टमेंट मला 1 crore टार्गेट आहे माझं, तसं हेल्थ इन्शुरन्सचं टार्गेट पाहिजे. ओके. की माझ्या म्हातारपणी माझं हेल्थ इन्शुरन्स सबस्टॅन्शियल असलं पाहिजे. सो इफ इट इज लेट्स से 20 lakhs टुडे, दॅट शुड बी लेट्स से 2 crores इन द नेक्स्ट मे बी 10 years. राईट. म्हणजे 2 crores कव्हर आहे ना, ते पुढे आयुष्यभर चालतं, तुम्हाला काही गरज नाही बदलायची. ओके. मे बी ते जास्त असेल, ॲज अ सेट की ओव्हर इन्व्हेस्ट केलं तर असं लॉस नाही आहे ना, तसं कधी हेल्थ इन्शुरन्समध्ये तुम्ही जर कॉस्ट मॅनेज करून इन्शुरन्स कव्हर जास्त घेतलं, इट्स ओके इफ यू कॅन अफोर्ड इट. ओके. बट ते अंडर इन्शुरन्स झालं पाहिजे, बिकॉज देन दॅट विल ईट इन टू द इन्व्हेस्टमेंट यू प्लॅन फॉर युअर चिल्ड्रन. राईट. करेक्ट. म्हणजे मी जर आज आजारी पडलो, माझ्याकडे इन्शुरन्स नसलं, मी जे काही प्लॅनिंग केलं मुलांसाठी माझ्या, ते मोडून मला पैसे भरायला लागतील, है ना. सो हेन्स यू शुड हॅव लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स सफिशियंटली. ठीक आहे. जे इट इज, सिन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आपल्याकडे ते सगळ्यात निग्लेक्टेड आहे. पण बरं झालं मग या मुद्द्यावर बोललो, म्हणजे त्याचं किती गांभीर्य आहे मुलांच्या दृष्टीने सुद्धा, हे आय एम शुअर पालकांना ऐकून सुद्धा काहीतरी त्या दृष्टीने पावलं उचलता येते. आणखी एक प्रश्न असा विचारायचा होता की मुलींसाठी अशा काही गव्हर्नमेंट स्कीम्स असतात ना, की सुकन्या समृद्धी वगैरे, तर त्याच्यामध्ये पैसे गुंतवावे का, आणि असंच मुलांसाठी काही असतं का? सो सुकन्या समृद्धी जी आहे ना स्कीम, ती 2015 मध्ये लॉन्च झाली होती. ठीक आहे. तेव्हा 9.2% रेट होता. ओके. इंटरेस्ट रेट होता. आणि इव्हेंच्युअली तो 9.1 होता सुरुवातीला, देन इट वेंट टू 9.2 आणि मग तो नंतर कमी झाला. ठीक आहे. 2020ला तो आय थिंक 2020 का 23ला इट वॉज द लोएस्ट ॲट अराउंड 7.6%. ओके. आणि आता तो 8.2 आहे. आता व्हॉट इज सो गुड अबाउट दिस स्कीम इज दॅट त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेट जास्त आहे. म्हणजे PPF मला 7.1 देतो, FDs मला 6.8 देतात, आणि ही स्कीम मला 8.2 आज देते. ठीक आहे. व्हॉट इज थोडंसं नेगेटिव्ह की हा रेट जो व्हेरिएबल आहे. ओके. आणि हिस्टॉरिकली मी जर या सगळ्या ज्या आपल्या स्कीम्स पाहिल्या बेनिफिटच्या, म्हणजे पब्लिक बेनिफिटच्या असतात त्या, PPF
किसान विकास पत्र असू दे किंवा नॅशनल सेव्हिंग स्कीम असू दे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असू दे, त्याच्यामध्ये इंटरेस्ट रेटचे नेहमी रिड्युसिंग असतात. ओके. ओव्हर अ लॉंगर रन तुमचा इंटरेस्ट कमी कमी होत जातो. बरं. ओके, एक्झाम्पल 1990s मध्ये पीपीएफ 12-13% द्यायचा, अच्छा. आज तोच पीपीएफ 7.1 देतो. ओके. ठीक आहे. इन द फ्युचर गोइंग अहेड 10 years डाऊन द लाईन तो आणखी कमी होणार, कमी होऊ शकतो. बिकॉज दिस इज इव्हेंच्युअली अ कॉस्ट बोर्न बाय द गव्हर्नमेंट. बरोबर. ओके, म्हणून आता काय झालं की एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड जो असतो ना, त्याच्यामधला काही पार्ट ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला जातो म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये. ओके. सो तो एक्स्ट्रा रिटर्न काढून तुम्हाला ते 8.1 देणं हा त्याच्या मागचा ऑब्जेक्टिव्ह असतो. ठीक आहे. तसंच मी जर सुकन्याचं म्हटलं तर सुकन्या समृद्धीचा रिटर्न पण हळूहळू कमी होत जाणार इन द फ्युचर. बरं. तो किती होईल ते वी कांट से, बट इट विल रिड्यूस. ओके. आता ह्याच्यामध्ये अजून एक ऑब्जेक्टिव्ह पॉईंट असा आहे की सिन्स इट्स मेंट फॉर गर्ल्स, तर त्याची मॅच्युरिटी 21 years ऑफ स्कीम आहे, नॉट एज. ओके. ओके, इन्व्हेस्टमेंट चालू केल्यापासून 21 वर्ष. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त 15 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरं. आणि यू कॅन वेट फॉर 6 years आणि ती 21 yearsला मॅच्युअर होते. मुलगी 10वी पास झाली की यू कॅन टेक आउट 50% मनी. अच्छा. आणि त्याच्यानंतर तुम्ही मग 18 झाल्यावर जर तिचं लग्न होत असेल तेव्हा पैसे काढू शकता. बरं. सो इट्स अ डिसेंट स्कीम आणि इट इज, आम्ही त्याला एक्झॅम्प्ट म्हणतो. म्हणजे तुम्ही जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा तुम्हाला सेक्शन 80C बेनिफिट मिळतो टॅक्ससाठी. ठीक आहे. तुमचा इंटरेस्ट जो असतो तो एक्झॅम्प्ट ऑफ टॅक्स असतो. ओके. आणि तुमचं मॅच्युरिटी व्हॅल्यू ऑल्सो एक्झॅम्प्ट फ्रॉम टॅक्स. ओके. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर इट इज अ डिसेंट स्कीम. ओनली थिंग इज त्याच्यामध्ये लिक्विडिटी कमी आहे, म्हणजे मला हवा तेव्हा पैसा मिळणार नाहीये. त्यांचं ठरलेलं आहे तेव्हाच. करेक्ट. आणि सेकंड थिंग इज की ह्याचा रेट ऑफ इंटरेस्ट कमी होत जाणार आहे. सो ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात वेन यू थिंक अबाउट दिस स्कीम. कारण मग पैसा लॉंग टर्म लॉक इन करून ठेवायचा आणि मग देन यू गेट लेसर रिटर्न्स, दॅट कॅन बी अ प्रॉब्लेम. ओके. ओके. मग वेन यू आस्क मी की मुलांसाठी काय आहे, तर असं स्पेसिफिकली नाही आहे. म्हणजे देर आर सर्टन फंड्स विच कॅन बी देअर बोथ फॉर मुलं आणि मुली. बरं. मस्त. भरपूर वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा झाली. तर मग आता एक क्विक रिकॅप सारखा आपण जर एखाद्या कुटुंबासाठी रोडमॅप विचार करायचा ठरवला मुलांसाठीचं फायनान्शियल प्लॅनिंग, तर एकदा पुन्हा जस्ट एक रिकॅप घेऊयात का? सो फर्स्ट इज की तुम्हाला कुठल्याही याच्यामध्ये ना यू हॅव टू आयडेंटिफाय द प्रॉब्लेम किंवा प्रॉब्लेम स्टेटमेंट असते. तसं तुम्हाला यू हॅव टू अंडरस्टँड की मला काय काय करायचंय. गोल्स लिस्ट डाऊन करायचे आहेत. त्या गोलसाठी मला काय काय लागणार, तर पैसा लागणार आहे. मला इन्कम एक्सपेन्सचं अनालिसिस करायचं आहे. इन्कम एक्सपेन्स. ठीक आहे. सेकंड थिंग इज मी गोल्स तर लिस्ट डाऊन केले, पण मला त्यांची फ्युचर व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर. इन्फ्लेशनच्या बेसिसवर. ओके. मग फ्युचर व्हॅल्यू काढली की मला आज किती इन्व्हेस्टमेंट करायला लागेल याचं अंडरस्टँड करायचं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला एक बेसिकली समरी मिळेल की इतके इतके पैसे महिन्याला लागतील. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर एक स्टेप येते की तुमच्याकडे टर्म इन्शुरन्स आहे का, आहे तर किती आहे. ओके. तुमची टर्म इन्शुरन्सची रिक्वायरमेंट किती असली पाहिजे, दॅट इज ॲक्च्युली डिफाईन्ड बाय युअर इन्कम. म्हणजे साधारणपणे एक्झाम्पल येतो की जर मला वर्षाला 20 lakhचं पॅकेज असेल, मी जर ते पुढची 20 years कमावणार असेल, तर माय इन्कम अपॉर्च्युनिटी इज गोइंग टू बी 4 CR, 4 crore. म्हणजे काय, थोडक्यात मी घरामध्ये 4 crore आणणार कमवून, त्याच्या बेसिसवर माझ्या घराचं बजेटिंग होणार, माझ्या मुलांचं शिक्षण होणार. ओके. माझी इन्व्हेस्टमेंट होणार आणि दॅट इज हाऊ वी विल लिव्ह माय अवर लाईफ. बट जर मला काय झालं तर ते 4 crore मला मिळणार नाही माझ्या फॅमिलीला. सो माय ऑब्जेक्टिव्ह इज टू गिव्ह दॅट 4 CR. मग त्या हिशोबाने टर्म इन्शुरन्स करायचा. मग यू हॅव टू फाइंड आउट द हेल्थ इन्शुरन्स रिक्वायरमेंट, जसं आपण मगाशी बोललो किती असलं पाहिजे. ते झाल्यावर आपण आपलं रिस्क प्रोफाइलिंग करायचं. म्हणजे एवढं सगळं केलं पण मी कुठे इन्व्हेस्ट करून कम्फर्टेबल राहीन. बिकॉज माझं फॉर एक्झाम्पल मी आज साधारण 30% मिड कॅप आणि स्मॉल कॅप म्हणजे हाय रिस्क फंड करून मी आरामात राहू शकतो. पण कॅन यू स्टे दॅट वे? तुम्ही जर या फील्डला नवीन असाल तर मे बी यू कांट स्टे. मग तुमचं रिस्क प्रोफाइलिंग करून त्या हिशोबाने यू हॅव टू बेसिकली टेल द ॲव्हेन्यूज ऑफ इन्व्हेस्टमेंट, कुठे कुठे करता येईल, असं ते रोडमॅप आहे. आणि अच्छा हे रोडमॅप नाही आहे, दिस इज द फर्स्ट स्टेप. ओके. आता रोडमॅप इज बेसिकली की तुम्ही डे 1 पासून लास्ट डे पर्यंत देर आर गोइंग टू बी मेनी डायव्हर्जन्स. ओके. म्हणजे मी आज जर प्लॅनिंग चालू केलं, इन्व्हेस्टमेंट सुरू केली, दॅट इज द फर्स्ट स्टेप. नंतर उद्या सपोज असं झालं की मी जॉबच सोडून दिला, मग एक इन्कम कमी झालं, मग हाऊ टू मॅनेज दॅट, मग इन्व्हेस्टमेंट कशा मॉडिफाय करायच्या, किंवा जॉब चेंज केला, जास्त पैसे मिळाले,
हाऊ टू यूज दॅट एक्स्ट्रा मनी. बरोबर. किंवा जॉब गेला, दोघांचे जॉब गेले, मग काय करायचं, अचानक घर घेतलं, सो मार्केटच परफॉर्म करत नाहीये, हे सगळे ना डायव्हर्जन्स आहेत. राईट. सो दॅट इज वेअर अवर रोल कम्स इन, की फायनान्शियल ॲडवायझर काय करतो, तुम्हाला त्या स्ट्रेट लाईन पाथवर तर कोणीच चालू शकत नाही. सो हे डायव्हर्जन्स घेऊन 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 तुम्हाला गोलला पोचवायचं आहे. दॅट इज द रोड मॅप ॲक्च्युली. ओके. ओके. बऱ्याचदा आम्ही काय करतो ना, की जेव्हा एखादा लहान मुलांचा प्लॅन करतो, प्रत्यक्षात ते जर मूल तिकडे असेल ना, तर मग आम्ही त्या प्लॅनवरनं त्याची सही घेतो, त्याला सांगतो की हा तुझ्या एज्युकेशनचा प्लॅन आहे. ओके. मग त्याची सही असते, तर सहीला काय लहान मुलाची व्हॅल्यू नसते, पण ती सही ना ओनरशिप डिनोट करते. आणि मग स्लोली मग तो ज्या वयाचा असेल त्याच्या हिशोबाने तो इंटरेस्ट घेतो. याचा आणखी एक फायदा आहे, म्हणजे बेसिकली जर मोस्टली काय होतं की इन्व्हेस्टमेंट करताना लोक करतात सुरू आणि नंतर ते थंड होतात, किंवा जिम सारखंच असतं. ते जिम आपण करतो वर्षभराची मेंबरशिप घेऊन आणि then आपण इव्हेंच्युअली ते सोडून देतो. सो ह्या केसमध्ये काय होतं की त्या प्लॅनवर जर मुलाची सही असेल ना, तर पेरेंट्स विल नॉट ब्रेक दॅट इन्व्हेस्टमेंट, आणि दॅट इन्व्हेस्टमेंट टिपिकली स्टेज फॉर लॉंग टर्म, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. लाईक रिमाइंडर किंवा प्रॉमिस. करेक्ट. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जिथनं मिळेल ती मदत घ्यायची आहे, चांगल्या सोर्सेसकडनं माहिती मिळवायची आहे, आणि स्वतःही थोडंसं अवेअरनेस घेऊन, नॉलेज घेऊन पण एखाद्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोलून हवं तर, आणि अशा गोष्टी आपण सुरू करायच्या आहेत. आणि आई पालकांनीही लक्षात घ्यायचं की त्यांनी जितक्या लवकर ह्याच्यामध्ये त्यांना पडता येईल तितकं चांगलं त्यांच्यासाठी आणि पुढची पिढी पण त्या दृष्टीने घडवण्यासाठी. मस्त. थँक्यू सो मच. खूप महत्त्वाच्या विषयावर आपण आज बोललो, आणि सगळ्या पालकांना सुद्धा हा आजचा एक्सपर्ट टॉक आवडला असेल अशी आशा आहे. बऱ्याच प्रश्नांची पूर्ण उत्तरं नाही तरी सुरुवात कुठे करायची हे तरी लक्षात आलं असेल, आणि त्यांनी शेवटी जो रोडमॅप म्हणला आहे किंवा काय स्टेप्स घ्यायच्या त्या तुम्ही घरच्या सगळ्यांशी सुद्धा बोला, एकत्र बसा आणि मुलांच्या दृष्टीने फायनान्शियल प्लॅनिंगला आजपासूनच सुरुवात करा. तुमचे पेरेंटिंग रिलेटेड आणखीही काहीही प्रश्न असतील, मुलांविषयीच्या काही शंका अडचणी असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये वेळोवेळी कळवत राहा. आम्ही असेच वेगवेगळे एक्सपर्ट टॉक तुमच्यासाठी घेऊन येत राहू. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी. थँक्यू.